नेक्स्ट पॉईंट जर तुम्ही इथे बघितलात तर आपण आता व्हेक्टर डेव्हलपमेंट ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस म्हणजेच रिलेशन बिटवीन द डायरेक्ट अँड अ रेसिप्रोकल लॅटिस आपण बघणार आहे. तर आता रिलेशन बिटवीन डायरेक्ट अँड रेसिप्रोकल लॅटिस बघताना तुम्हाला काय करायचं आहे, तर एक नॉर्मल घ्यायची आहे जी प्लेनला नॉर्मल घ्यायची आहे. द रिलेशन बिटवीन द नॉर्मल टू अ प्लेन अँड द क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस ए बी अँड सी विल बी डेव्हलप. ओके, this can be obtained by considering a primitive unit cell as shown in a figure. Let D100 represent height of the cell. आता इथं काय बघा की इथं ए बी आणि सी हे क्रिस्टलोग्राफी ॲक्सेस आहे. ए बी आणि सी तुम्हाला इथं दिसते आणि D100 ही तुमची काय आहे, हाईट रिप्रेझेंट करते. हा आहे तुमचा प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके, नेक्स्ट तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉल्यूम ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तर ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम तुम्ही कसं काढणार की व्ही इज इक्वल टू एरिया, जो शेडेड एरिया कुठला घ्यायचा आहे, मात्र तुम्हाला शेडेड एरिया घ्यायचा आहे. तर तुम्हाला तो शेडेड एरिया कुठं दिसतोय, बी आणि सी ह्या दोन ह्याच्यामध्ये दिसतोय. बी आणि सी ह्या पार्टमध्ये तुम्हाला काय दिसतोय, तो एरिया दिसतोय. सो म्हणून तिथं घेतलंय की एरिया इज ब्रॅकेटमध्ये शेडेड बेस विथ साईड बी अँड सी. साईड बी आणि सीचा शेडेड एरिया आहे, जो बेस आहे तो काय आहे, आपला एरिया असणार आहे. आणि नेक्स्ट तुम्हाला काय घ्यायचं आहे, हाईट. तर मी मगाशीच इथं वरती सांगितलं की हाईट ही तुमची काय आहे, D100 ही तुमची हाईट आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर आता ए व्ही इज इक्वल टू एरिया इंटू D100. आता हे D100 तुम्ही इकडं अपॉनला घेतलं तर तुमचं इक्वेशन काय येईल, 1/D100 इज इक्वल टू एरिया अपॉन व्हॉल्यूम. हा लेफ्ट हँड साईडचा व्ही, कॅपिटल व्ही आहे, तो इकडं खाली घेतला, एरियाच्या अपॉनला घेतला, म्हणजेच व्हॅल्यूम अपॉन एरिया अपॉन व्हॅल्यूम तुमचं इक्वेशन आलं. नेक्स्ट तुम्ही काय घेणार आहे, एन बार घेणार आहे. एन बार अपॉन D100 इज इक्वल टू, आता एरिया तुम्ही काय कुठल्या ह्याच्यामध्ये साईड्समध्ये बघताय, तर बेसमध्ये, शेडेड बेसमध्ये तुम्ही एरिया बघताय, म्हणजेच बी बार क्रॉस सी बारमध्ये बघताय, अपॉन व्हॅल्यू इज इक्वल टू काय घेतला आपण की टोटल सिग्मा 100 बार, वेअर एन बार हे काय आहे तुमचं, तर युनिट नॉर्मल व्हेक्टर आहे. नेक्स्ट तुम्ही इथे बघितलं तर एन बार अपॉन D100 इज इक्वल टू बी बार क्रॉस सी बार हे तुमचं इक्वेशन येईल अपॉन ए बार डॉट. आता व्हॉल्यूम तुमचा काय येईल ह्या इक्वेशनचा, तर व्हॉल्यूम तुमची ए बार साईड पण असणार आहे, बी बार आणि सी बार पण असणार आहे. सो ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हा ह्या प्रिमिटिव्ह सेलचा व्हॉल्यूम असेल. नेक्स्ट सिग्मा 100 बार इज इक्वल टू एन बार अपॉन D100 इज इक्वल टू बी बार क्रॉस सी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असं तुमचं इक्वेशन मिळालेलं आहे. वेअर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे रिप्रेझेंट काय करतं, व्हॅल्यूम ऑफ द प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके, हे तुमचं व्हॅल्यूम ऑफ द प्रिमिटिव्ह युनिट सेल हे तुमचं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे इक्वेशन रिप्रेझेंट करतं. नेक्स्ट तुम्ही इथं बघितलं तर सिमिलर एक्सप्रेशन कॅन बी, तुम्ही असं जसं तुम्ही सिग्मा 100 बार हे ह्याच्यासाठी इक्वेशन लिहू शकता, तसं तुम्ही सिग्मा 010साठी पण लिहू शकता, तसंच तुम्ही सिग्मा 001साठी पण लिहू शकता. तेच त्यांनी सांगितलेलं आहे की सिमिलर एक्सप्रेशन कॅन बी रिटर्न फॉर सिग्मा 010 बार अँड सिग्मा 001 बार. Okay, these three vectors are chosen as the three reciprocal axes for defining three-dimensional reciprocal lattice. The three reciprocal axes are defined as follows. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप जर तुमची एक्झाम झाली तर हे ऑब्जेक्टिव्हला ते विचारू शकतात. काय आहे ए स्टार, ए स्टार म्हणजेच काय, सिग्मा 100 बार इज इक्वल टू बी बार क्रॉस सी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. नेक्स्ट आता इथं तुम्ही जर लक्षात घेतलं, बी स्टार इज इक्वल टू सिग्मा 010 बार इज इक्वल टू सी ए बार इंटू ए बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. सी स्टार इज इक्वल टू सिग्मा 001 बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ओके, आता तुम्ही जर इथं बघितलं तर इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही ए स्टार लिहिता त्यावेळेला तुम्ही वरच्या कॉलम, आता इथं जर तुम्ही लक्षात ठेवायचं कसं, तर इथं जर अपॉनचा तुम्ही व्हॅल्यूम बघितलात तर सगळ्या इक्वेशनमध्ये अपॉनची क्वांटिटी आहे, जी अपॉनची टर्म आहे ती सेमच आहे, डिनॉमिनेटर सेम आहे.
नेक्स्ट ए स्टार हे जर तुम्ही घ्यायचं असेल तर तुमचं काय येतं बी बार क्रॉस सी बार, म्हणजे इथं ए येत नाही. वरती न्यूमरेटर जर तुम्ही चेक केलात तर वरती ए येतं नाही. नेक्स्ट जर तुम्ही बी स्टार बघितलं तर बी स्टारमध्ये बी बार वरती न्यूमरेटर बघितला बी स्टार इज इक्वल टू, तर वरती न्यूमरेटरला बी बार तुम्हाला दिसत नाही, राहिलेले 2 ॲक्सेस दिसतात सी बार आणि ए बार. नेक्स्ट तुम्ही सी स्टार बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सी बार येत नाही, राहिलेले 2 ॲक्सेस दिसतात ए बार आणि बी बार, जे वरती न्यूमरेटरला तुम्ही चेक करा. ओके. नेक्स्ट तुम्ही जर इथं बघितलं तर इक्वेशन 2.2 हे जे एक टोटल आहे ते काय दाखवतं तर गिव्स द रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर इन टर्म्स ऑफ अ डायरेक्ट लॅटिस वेक्टर, म्हणजे रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर जे आहेत हे कशामध्ये आपल्याला दिसतात, डायरेक्ट लॅटिस वेक्टर्समध्ये दिसतात. दीज 3 वेक्टर्स आर चूजन ऑन 3 रेसिप्रोकल ॲक्सेस फॉर डिफायनिंग 3 डायमेन्शनल रेसिप्रोकल लॅटिस. द रेसिप्रोकल लॅटिस प्रोव्हाइड सिम्पल रिलेशन टू द क्रिस्टल ॲक्सेस. आता इथं जे ए स्टार आहे हे काय आहे, ए स्टार इज अ नॉर्मल टू बी अँड सी, वरती इक्वेशनमध्ये तुम्ही बघितलं बी स्टार हे नॉर्मल टू सी अँड ए आणि सी स्टार हे नॉर्मल टू ए अँड बी आहे. नेक्स्ट इथं अप्लाइंग दिस कंडिशन वी हॅव, जर तुम्ही ह्या कंडिशन अप्लाय केल्या तर ए स्टार इंटू बी हे काय येतं इज इक्वल टू 0 इज इक्वल टू ए स्टार डॉट सी हे सुद्धा 0. नेक्स्ट बी स्टार डॉट सी 0 बी स्टार डॉट ए 0. म्हणजेच मला काय सांगायचं आहे बघा, जर ह्याच्याऐवजी तुम्ही ए स्टार ए लिहिलं तर तुमचा आन्सर 1 येईल, ए स्टार बी लिहिलं तर 0, ए स्टार सी लिहिलं तरीसुद्धा 0, ए स्टार सी बी स्टार सी लिहिलं तरीसुद्धा 0, बी स्टार ए लिहिलं तरीसुद्धा 0, सी स्टार ए इज इक्वल टू सुद्धा 0 येणार, सी स्टार बी इज इक्वल टू सुद्धा काय येणार 0च येणार आहे. नेक्स्ट तुम्ही इथं जर बघितलं तर अगेन इट कॅन बी प्रूव्ड दॅट, आता इथं बघायचं आहे तुम्ही हे इक्वेशन मला पुढच्या एक्झाम्पल किंवा पुढच्या पॉईंटसाठी लागणारं आहे. ए स्टार डॉट ए इज इक्वल टू आपलं काय येतं 1 येतं, ए स्टार डॉट ए इज इक्वल टू 1 येतं. म्हणजेच काय ए स्टार तुमच्याकडे व्हॅल्यू आहे गिव्हन, किती ए स्टारची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे इथं बघा, ए स्टार किती आहे बी बार क्रॉस सी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ही ए स्टारची व्हॅल्यू मी ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. ए स्टार एमध्ये ए स्टारची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली बी बार क्रॉस सी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, आणि इथं ए बारनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं तुमचं 1. म्हणजेच ए स्टार डॉट एचं आन्सर 1 येतं, बी स्टार डॉट बीचं आन्सर 1 येतं आणि सी स्टार डॉट सीचं आन्सरसुद्धा काय येतं 1 येतं. ही इक्वेशन आहेत ती मला लागणारं आहेत. ओके. नेक्स्ट तुम्ही जर बघितलं तर प्रॉपर्टीज ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस तुम्हाला इथं दिसतात. काय प्रॉपर्टीज आहेत रेसिप्रोकल लॅटिसच्या, प्रॉपर्टीज आहेत फर्स्ट ऑफ ऑल काय बघता येईल तुम्हाला तर द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस आर ॲज फॉलोज. फर्स्ट आहे ते एव्हरी क्रिस्टल स्ट्रक्चर हॅज 2 लॅटिसेस असोसिएटेड विथ इट. The crystal lattice and the reciprocal lattice, a diffraction pattern of the crystal, is a map of reciprocal lattice of the crystal. Vectors in the direct lattice have the dimension of a length. Vectors in the reciprocal lattice have the dimension of the length. ओके. नेक्स्ट अ क्रिस्टल लॅटिस इज अ लॅटिस इन अ रिअल स्पेस. म्हणजे क्रिस्टल लॅटिस आपण हा लॅटिस आहे पण तो कुठं आहे इन रिअल स्पेसमध्ये आहे. देन द रेसिप्रोकल लॅटिस इन द फोरियर स्पेस इज असोसिएटेड विथ द क्रिस्टल. रेसिप्रोकल लॅटिस इन फोरियर स्पेस हे काय असोसिएट काय करतं विथ असोसिएटेड, पण ते विथ क्रिस्टलसोबत आहे. नेक्स्ट इच पॉईंट इन अ रेसिप्रोकल लॅटिस correspond to a particular set of parallel planes of the direct lattice. ओके. रेसिप्रोकल लॅटिसमधला इच पॉईंट जो आहे आपला तो काय आहे करस्पॉन्ड्स टू अ पर्टिक्युलर सेट ऑफ अ पॅरलल प्लेन्स ऑफ द डायरेक्ट लॅटिस. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं द डिस्टन्स ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस पॉईंट फ्रॉम ॲन arbitrarily fixed origin in inversely proportional to the interplanar spacing of the corresponding parallel planes of the direct lattice. नेक्स्ट तुम्ही जर इथं बघितलं तर
द डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स ऑफ रेसिप्रोकल लॅटिस पॉईंट फ्रॉम अँड आर्बिट्ररी फिक्स्ड ओरिजिन, म्हणजे जर रेसिप्रोकल लॅटिस डिस्टन्स ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस पॉईंट फ्रॉम आर्बिट्ररी फिक्स्ड ओरिजिन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो तर इंटरप्लेनर स्पेसिंग ऑफ द करस्पॉन्डिंग पॅरलर प्लेन्स ऑफ द डायरेक्ट लॅटिसमध्ये असतो. नेक्स्ट, द व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूम ऑफ द युनिट सेल ऑफ द डायरेक्ट लॅटिस. इथं आता तुम्ही बघू शकता की व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो, व्हॅल्यूम ऑफ द युनिट सेल ऑफ द डायरेक्ट लॅटिस असतो. नेक्स्ट, द युनिट सेल ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस नीड नॉट टू बी पॅरलेलोपिपेड. दिस इज कॉल्ड अ ब्रिलियन झोन. द डायरेक्ट लॅटिस इज द रेसिप्रोकल ऑफ इट्स रेसिप्रोकल लॅटिस. डायरेक्ट लॅटिस हा रेसिप्रोकल ऑफ इट्स ओन रेसिप्रोकल लॅटिस असतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे याची, त्यामुळे तुम्हाला ही ऑब्जेक्टिव्हला येऊ शकते की डायरेक्ट लॅटिस हा रेसिप्रोकल ऑफ इट्स ओन रेसिप्रोकल लॅटिस. नेक्स्ट, सिम्पल क्युबिक लॅटिस इज इट्स ओन रेसिप्रोकल. BCC and FCC लॅटिसेस आर रेसिप्रोकल टू इच अदर. ओके, अशा प्रकारे आपण हा पॉईंट बघितलेला आहे, जो की तुम्हाला प्रॉपर्टीज आणि आपल्याला काय दोन इक्वेशन मिळतात. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही अगोदर हे लक्षात ठेवायचं आहे, हे इक्वेशन लक्षात ठेवायचे आहेत की काय आलेले आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही A*A घेतलं तर काय येतं 1, B*B घेतलं तर 1 येतं, C*C घेतलं तर 1 येतं. पण तेच जर तुम्ही इथं A*B घेतलं तर 0 येतं, A*C घेतलं तर 0 येतं, B*C घेतलं तर 0 येतं, B*A घेतलं तर 0 येतं, C*A घेतलं तर 0 येतं, आणि C*B घेतलं तरीसुद्धा तुमचं काय येतं 0च येतं. अशा टाईपमध्ये हा एक एक्झाम हे फॉर्म्युले, नेक्स्ट हा हे आणि हे फॉर्म्युले सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, थँक्यू. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.